पुणे ड्रग्स प्रकरण राज्यभर गाजतंय आणि त्यावरून आता आरोप प्रत्यारोप देखील सुरू झाले आहेत। आतापर्यंत या प्रकरणात 9 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे आणि 8 जणांना अटक करण्यात आली आहे। या प्रकरणाची चौकशी पुणे पोलिसांकडून सुरू आहे। मात्र यात आरोप प्रत्यारोप देखील आपल्याला होताना दिसते। माझ्यासोबत यावर सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी खासदार मेधा कुलकर्णी मॅम आहेत। मॅम, आरोप प्रत्यारोप होतोय, पुण्यातला शिक्षणाचा माहेरघर अशी ओळख आहे, मात्र ड्रग्स प्रकरण अजूनही गाजतंय। अतिशय धक्कादायक अशी घटना फर्ग्युसन कॉलेज रोडला घडली आणि 5 वाजेपर्यंत या ठिकाणी हे चालू होता हा बार आणि लक्ष देण्याची आवश्यकता आहे। पोलिसांनी सतर्क राहण्याची आवश्यकता नक्कीच आहे। पण या ठिकाणी आवर्जून हे पण सांगू इच्छिते की यामध्ये संबंधित पबचे मालक आणि त्यांनी ज्यांना चालवायला दिलं होतं ते, त्याचबरोबर त्या ठिकाणी जे व्यवस्था सगळ्या आहेत, म्हणजे लाईटमन असेल, डीजे ऑपरेटर असेल, या सगळ्यांवर कारवाई केलेली आहे। त्याचबरोबर त्या विभागाचे जे पोलीस अधिकारी असतील, PI, PSI, API, 2 मार्शल, या सगळ्यांवर, बीट मार्शल, सगळ्यांवर कारवाई केलेली आहे, त्यांना सस्पेंड केलेलं आहे। त्यामुळे पोलीस हे अतिशय आता सतर्क आहेत। आवर्जून देवेंद्रजींनी सुद्धा याच्यामध्ये संपर्क केलेला आहे, CPना योग्य त्या सूचना दिलेल्या आहेत। पूर्णपणे परिस्थिती ही नियंत्रणात आणण्यासाठी जे काही योग्य ते करावं लागेल। आणि आज सकाळी सुद्धा माझा पण संपर्क झाला, मी पण त्यांच्याकडनं माहिती घेतली। गिल साहेबांनी पण त्या विषयामध्ये सविस्तर निवेदन दिलेलं आहे। इथून पुढे पुणे शहराची प्रतिमा मलिन करण्याचा कोणताही प्रयत्न झालास तो हाणून पाडला जाईल आणि त्याचबरोबर पब संस्कृतीचं उच्चाटन या ठिकाणाहून करण्यासाठी शासन प्रशासन हे सतर्क आहे। आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून सुद्धा सतर्क असणार आहोत आणि ज्यांना ज्यांना अशा प्रकारे कुठल्याही गैर गोष्टी, अवैध धंदे, इल्लीगल पब बार किंवा इरेग्युलर टायमिंगमध्ये चालू असलेल्या गोष्टी जर लक्षात येत असतील तर त्यांनी आवर्जून आमच्याशी संपर्क करावा। मी सुद्धा, मला ज्या ज्या गोष्टी लक्षात आल्या, रामबाग कॉलनीतला बार असेल, हाईडआउट नावाचं एक हुक्का पार्लर इथे चालत होतं, ते अशा अनेक वेगवेगळ्या गोष्टी पोलिसांच्या निदर्शनास आणते, कारवाई करून घेते आणि तशाच प्रकारे जनतेला सुद्धा अपेक्षित आहे। माझं पोलिसांना एवढंच म्हणणं आहे की आता तुम्ही अजून सतर्क व्हा आणि अधिक सक्रियतेने आणि सुमोटो स्वयंप्रेरणेने काम करण्याची आवश्यकता आहे। ते तर आहेच, पण आता विरोधकांकडनं साधारण आरोप प्रत्यारोप केले जात आहेत। शंभूराज देसाईंवर पण आरोप होताना दिसत आहेत, धंगेकरांनी पण आरोप केले त्यांच्यावर। धंगेकरांनी काय आरोप केले मी ऐकले नाहीत, परंतु ते म्हणतायत की देसाई हे कसाई आहे। मला असं वाटतं की मागे त्यांनी आरोप केले होते धंगेकरांनी, काही एक्साईज इन्स्पेक्टर आणि काही पोलीस इन्स्पेक्टर्स यांच्यावर। तर त्या यादीचं काय झालं? आता ते आरोप वेगळ्या मानधरे पण होते त्यावेळेस, ते वेगळ्या कोणावर तरी आरोप करतायत। पहिलं आधी ज्यांच्यावर आरोप केले होते त्यांच्यावर कारवाई झाली का याचा तपास आपण शेवटपर्यंत कारवाई केली पाहिजे ना। एखादा मुद्दा आपण घ्यायचा सोडून द्यायचा, मग जनता आपल्याही बद्दल आरोप करेल तर मग त्यांना नावं ठेवता येणार नाही। त्यामुळे माझं पोलीस प्रशासनाला पण हे म्हणणं आहे आणि सगळ्या यंत्रणेला हे म्हणणं आहे की जर का एखाद्या लोकप्रतिनिधींनी यादी घेऊन जर का नावं जाहीर केली असतील तर आयदर ज्यांची नावं त्या यादीमध्ये होती त्यांनी खरंच भ्रष्टाचार केला का, हप्ते घेतले का, याची माहिती घेऊन जर त्याच्यामध्ये तथ्य आढळलं तर त्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा आणि तथ्यहीन बेसलेस जर आरोप केले असतील तर आरोप करणाऱ्यांवर कारवाई करा। म्हणजे एखादा मुद्दा उपस्थित होतो सुटतो असं का? तर मुळासकट गोष्टी आल्या पाहिजेत आणि प्रत्येकाने आपले शब्द जपून वापरले पाहिजेत आणि ते वापरले असतील तर त्याला पुरावे पाहिजेत। तुम्ही पुण्यातलं प्रतिनिधित्व करतायत, अधिवेशन देखील सुरू आहे, हा मुद्दा उपस्थित करणार आहात? नक्कीच मी प्रयत्न करणार आहे आणि प्रामुख्याने हे महाराष्ट्रामध्ये उपस्थित करण्याचा मुद्दा आहे आणि आम्ही जनतेचा आवाज नक्कीच मांडत आलेलो आहोत त्या फोरमवर आणि आम्ही देवेंद्रजींशी सुद्धा संपर्क केलेला आणि स्वतः देवेंद्रजी या ठिकाणी येऊन गेले, आजही त्यांनी संपर्क केलेला आहे आणि कुठल्याही प्रकारे अशी हयगय केली जाणार नाही हे त्यांनी सांगितलं आणि त्याही वेळेला सांगितलं रहिवासी क्षेत्रामध्ये जर असे पब आणि बार असतील तर ते ताबडतोब बंद करा। रूफटॉप हॉटेल्स असतील, रात्रीचे चालणारे उशिरापर्यंतचे पब आणि बार असतील,
नियमबाह्य बांधकामं असतील किंवा हे असतील तर या सगळ्यांवर कारवाई ही झालीच पाहिजे असं स्वतः गृहमंत्री सांगतायत. आणि त्या खात्याचे पोलीस अधिकारी हे त्यांना ऐकणं हे बंधनकारक आहे. आणि मला असं वाटतं CPनी सुद्धा आज मला हेही सांगितलं. इव्हन मी एक मुद्दा त्यावेळेला उपस्थित केला होता की ब्लॅक नावाचा जो बार आहे त्याच्या मालकावर का FIR दाखल झाली नाही, तर त्यांच्यावरही दोषारोप दाखल झालेले आहेत असं त्यांनी मला कळवलं. म्हणजे जो मुद्दा आम्ही उपस्थित करतो तो शेवटपर्यंत नेल्याशिवाय आम्ही पण राहणार नाही आहोत. आणि सगळ्यांनाच आवाहन आहे, म्हणजे विरोधातले असू किंवा सत्तेतले असू, आपण जनतेशी एकनिष्ठ आहोत ना. आपण पुण्याच्या प्रतिमेशी एकनिष्ठ आहोत, तर एकमेकांवर आरोप करण्यापेक्षा आपण पुण्याची प्रतिमा जपण्यासाठी जे जे काही करायला लागेल ते नक्कीच करूया. या सगळ्या प्रकरणानंतर साधारण ललित पाटील प्रकरण आणि आत्ताचं ड्रग प्रकरण, पोर्शे कार कुठेतरी पुण्याची प्रतिमा मलिन होती आहे किंवा पुण्याची ओळख एक बदलू लागली असं वाटतंय. पुण्यामध्ये पुण्याच्या बाहेरचे सुद्धा लोक येत आहेत. हा मुख्य मुद्दा आहे की कल्चर का बदलायला लागलं. बिघडलं असं मी लगेच म्हणणार नाही, पण बदलायला का लागलं, कारण बाहेरून मुलं शिकायला येत आहेत. नोकरीनिमित्त आता हे विद्येचं माहेरघर आपण म्हणतो, IT हब म्हणतो, अनेक वेगवेगळी विद्यापीठं, डीम युनिव्हर्सिटीज सुद्धा आहेत आणि IT कंपन्या सुद्धा आहेत. तर ह्या कंपन्यांमध्ये काम करणारे, एकटे दुकटे राहणारे किंवा या ठिकाणी पालक तिकडे आहेत आणि इथे शिकायला येणारे असे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यावर जास्ती करून कंट्रोल हा पालकांचा नसतो. आणि अशा लोकांची संख्या इथे वाढल्यामुळे अशा गोष्टींना जास्ती वाव मिळालेला आहे. तर नक्कीच पुण्याची संस्कृती कुठल्याही पद्धतीने धोक्यात येणार नाही यासाठी आम्ही व्यक्तिशः म्हणजे लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही आणि प्रशासन शासनसुद्धा अगदी सतर्क आहोत. थँक्यू मॅम. साधारण पुण्याची प्रतिमा कुठेही मलिन होऊ देणार नाही असं आश्वासन मेधा कुलकर्णी यांनी दिले. कॅमेरामॅन राजेश बिडकरसह शिवानी पांढरे, ABP माझा, पुणे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.